तर चला आपण बनवूया मसूर डाळ एकदम मस्त अशी फोडणीची। तर इथे मी मसूर डाळ शिजवून घेतलेली आहे। त्यानंतर एक कांदा, टोमॅटो, लसूण घेतलेला आहे, कढीपत्ता आणि हिरवी मिरची, कोथिंबीर। त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे जिरे मोहरी तडतडल्यावर लसूण टाकायचा, कांदा टाकायचा, टोमॅटो टाकायचा, त्याचबरोबर हिरवी मिरची, कढीपत्ता टाकून घ्यायचा। सगळं असं मिक्स करून घ्यायचं। थोडीशी हळद टाकायची, गरम मसाला टाकायचा, लाल तिखट टाकून हळद टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची। सगळं मिक्स झाल्यावर मस्त असं हलवून घ्यायचे। त्यानंतर शिजवलेली डाळ आहे ती टाकून मस्त सगळं मिक्स करून मस्त अशी आपल्याला डाळ बनवून घ्यायची। तर बघू शकता मस्त अशी आपली डाळ तयार झालेली आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ पण टाकून घेतलेलं आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये कळवा। अशाच नवनवीन रात्रीच्या जेवणात आहे वांग्याचं भरीत